झालं? हा, मॅडम बाहेर काही माणसं आली आहेत ते शुभू सरांचे नातेवाईक असतात सांगतायत. त्यांच्याकडे लग्नाची आमंत्रण पत्रिका आहे? नाही. मग ज्यांच्याकडे लग्नाची आमंत्रण पत्रिका नाही अशा लोकांना अजिबात आत सोडायचं नाही. आमचं नाव सांगून कोणी ऐरागैरा आत येऊ शकतो, कळलं का तुला? हो. हा ठीक आहे. हा, चेक करत राहा. हो. मॉम, काय सांगितलं सो त्यांना? काय सांगायचं ते सांगितलंय मी. तू चल, मजा बघ. चल चल चल. सॉरी, लग्न पत्रिकेशिवाय तुम्हाला आज जाता येणार नाही. साहेब असं काय करताय? शुभू माझा पोरगा आहे, किंवा आत आहे आतमध्ये. आहो, शुभू सरांचं नाव सांगून तुम्ही इथं काय फुकटचं जेवण करायला आलात का? चला इथून. ए बाबा, आवड की तुझं तोंड धरा. आम्ही काय भिकारी वाटलो मी तुला? आमचं पोरगा आत कामाला आहे म्हणून बोलतोया. शुभू सर आत दिसत नाहीयेत. हे काम करा, तुम्हीच त्यांना फोन लावा. आम्ही लावतो. जाऊ ग फोन, दाखवतो याला. फोन कसा लागणार? मी स्विच ऑफ करून ठेवलाय. मॉम, वाट लावलीस तू त्यांची. स्विच ऑफ येतोय. हे बघा, असं इथं बसून राहू नका तुम्ही. चला बाजूला लावा, नाही तर आम्हाला ओरडा पडेल. वय की आता कडेला थांबलोयत ना, आता तेवढं तरी थांबवतात की. झालं तुझ्या मनासारखं? माझ्यासाठी एवढं पुरेसं नाही. या सगळ्यांची इज्जत जाताना शुभूने पाहायला हवं असं मला वाटतंय. होईल, तेही होईल. थोडं थांब. मम्मी पाणी पाहिजे. हवं कुठं पाणी पडतंय का बघा की. केवढं ऊन पडलंय. ना आता पाणी कुठे बघायचं बापा. ए थांब, बघा तिला. अगं बाय भारी सोडलाच ना आम्हाला. केली ना तू. अगं उभी राहा. लागलं का तुला? का अशी धावत आलीस? नाही, मला सरबत हवंय, तहान लागलीये. चल बाहेर. का ओरडताय तिला असं? मॅडम, परमेश्वरी पोरगी आतमध्ये आली. मग काय झालं? तुला ज्यूस हवाय ना बाळा? हे थँक्यू. सानिका, बाळा तिथे बसून पितेस का? तिच्याकडे लक्ष ठेवशील जरा. पिल्या पुढे कोण? हो हा. पिल्या, तुम्ही कधी आलाय? 1 तास झालाय, बाहेर होतो, आत्ता आलोय आतमध्ये. मग काय, ह्याचा फोन का बंद होता ना ते विचारायला. मामांची गावली होती म्हणून आज सोडला आम्हाला. फोन? अरे सॉरी, फोन कसं काय बंद पडला कळलंच नाही मला. कळलंच नाही म्हणजे काय रे? तू ना बेजबाबदारीच एक नंबरचा माठे आहेस तू. शावणी, त्याच्या माग कामाचा पसारा असतो ना. फोन बंद झालेला त्याच्या ध्यानात आलं नसेल. आत्या, लाडवून ठेवले तुम्ही त्याला. अजिबात पाठीशी घालू नका. काही नाही, चांगलं धारेवर धरा. किती बोलतेस माझ्या लेकराला? ठीक आहे आत्या, तुमच्या शब्दाबाहेर नाहीये मी म्हणून गप्प बसती. पण काय रे शुभू, असं वागतात का? अरे आपल्या घरचे आहेत नाही, त्यांची काळजी घ्यायला नको. ते काही आता लक्ष दे यांच्याकडे. त्यांना काय हवंय नको आहे ते सगळं नीट बघ. हो, चला तुम्ही आत चला सगळे. चला हो चला. आत्या, मामांजी, चला चला या. आलो साहेब, आलो. आपल्या मुलीला हे तोडे द्यायची घरण्याची जीत आहे. प्रत्येक आई स्वतःला मुलीत बघत असते. आपल्याला जे मिळालं नाही, जे करता आलं नाही, ते सगळं मुलीला मिळावं, तिला सगळं करता यावं हीच तिची इच्छा असते. आणि त्याची साक्ष हा चुडा आणि तोडे. नंदा का
नवरा मुलगाची वेळ झाली, मी स्वागताची तयारी करतो. मोक्षा, कॉंग्रॅच्युलेशन. श्रावणी, तू आता बाहेर चल, मोक्षाला आवरू दे. आपण श्रावणी चल. काय ग्लो आलाय गालावर. चिजूची यायची वेळ झाली वाटते. गप ग. काय रे? मम कुठे आहेस तू? मोक्षाच्या रूम मध्ये आहे. मोक्षाला ठेव बाजूला, तू खाली ये लवकर. मला तुझ्यासोबत बोलायचं आहे महत्वाचं. बर, आले. मोक्षा, मी आलेच हा. ए श्रावणी, अगं किती काम करशील ग? तुझ्या सुंदर चेहऱ्यावरती थकवा दिसेल ना, मी मदत करू? तुझ्यासारख्या माणसाच्या मदतीची काहीच गरज नाही. निघालास तरी चालेल. एवढा माझ तुझ्यासारखा पीस ना मी अमेरिकेत सुद्धा पाहिलं नव्हता. तोंड सांभाळून बोला मॅडम, चालता. ठीक. एक मिनिट. अरे रे रे रे, कपडे भिजले. एक काम करायचं का, तू माझ्या रूम मध्ये चल, तुला हवा तो ड्रेस देतो मी.